श्री स्वामी समर्थ. अध्याय 34. पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षांचे महात्म्य वर्णन करून सांगितले. तसेच त्या राजकुमाराचे पुनर्जन्माचे चरित्र सांगितले. राजा संतुष्ट होऊन ऋषींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, स्वामी, रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागेल असे आपण सांगितले. तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो. आता याच्या भविष्यात काय घडेल? माझ्या मुलाचे व मंत्री मुलाचे भविष्य सविस्तर सांगावे. ऋषी राजाला म्हणाले, तू पुत्राचे भविष्य विचारतोस, पण तुला ऐकल्यावर दुःख होईल. राजा, तुझ्या मुलाचे आयुष्य 12 वर्ष आहे. ती 12 वर्ष पूर्ण होण्यास आता फक्त 7 दिवस राहिले आहेत. हे ऐकून राजाला खूप दुःख झाले. शोकाने गहिवरून स्त्रीसह ऋषीच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी, आपण सर्व ज्ञानी आहात, तरी कृपया यावर काही उपाय सुचवावा. तेव्हा पराशराने सांगितले, राजा, तू शंकराला शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शंकराची आराधना कर. तोच तुझ्या पुत्रांचे रक्षण करेल. अल्पायुषी माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते व तो दीर्घायुषी होतो. तेव्हा 10 सहस्र रुद्र पाठ करून त्याने शिवाला स्नान घालावे. असे केल्यास तुझ्या पुत्राचे 10,000 वर्षे संरक्षण होईल. तू विद्वान असा 100 विप्रांना, ज्ञानी, यज्ञनिष्ठ ब्राह्मणांना बोलव. अशा ब्राह्मणाकरवी शंकरावर अभिषेक कर. तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल. तात्काळ कल्याण होईल. पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून 1 सहस्र विद्वान ब्राह्मण बोलावले. 100 कलश भरून उसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला. त्याच रसाने पुत्राला 7 दिवस स्नान घातले. अशा प्रकारे 7 दिवस ईश्वराची आराधना केली. 7 दिवस झाले आणि अचानक त्या मुलाला मूर्छा झाली. त्यावेळी अदृश्य अशी वाणी प्रकट झाली. हातात दंड धारण केलेला असा महापुरुष दिसला, ज्याच्या दाढा मोठ्या होत्या. असे मोठे दूत तेथे आले. सर्व ब्राह्मण रुद्रपाठ म्हणत होते. त्यांनी स्वरयुक्त मंत्र म्हटले आणि मंत्राक्षता त्या मुलावर टाकल्या. ते दूर उभे राहून पाहत होते. त्यांच्या हातात मोठे पाश होते. ते कुमारवर दुरूनच पाश टाकण्याचा प्रयत्न करीत होते. तोच हातात दंड घेतलेले शिवदूत त्यांना मारायला लागले. तेव्हा ते यमदूत भिवून पळाले. अशा प्रकारे त्या ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे रक्षण केले व वेदोक्त मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले. रुद्राध्यायाचा हा महिमा आहे. गुरुची, ब्रह्माची पूजा करावी, त्यामुळे यमाचे भयच उरत नाही. म्हणून रुद्रावर श्रीगुरूंची फार प्रीती आहे. श्री स्वामी समर्थ.